आमदार हेमंत ओगले यांचे. काही दिवसांपूर्वी आमदार हेमंत ओगले यांनी महाराष्ट्र विधिमंडळात टिळकनगर इंडस्ट्री कंपनीच्या सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. या मुद्द्यावरून काहींनी गैरसमज पसरवला होता की कंपनीवर कारवाई होणार आहे, कंपनी बंद होईल किंवा आमदार ओगले हे कंपनी विरोधात बोलत आहेत. मात्र या सगळ्यावर आमदार हेमंत ओगले यांनी खास आमच्या चॅनलशी बोलताना स्पष्ट केलं की मी नेहमीच कामगारांच्या बाजूने उभा आहे. टिळकनगर इंडस्ट्रीत हे हजारो लोकांच्या रोजगारांची जागा आहे. माझा उद्देश कंपनी विरोधात नाही, फक्त शेतकऱ्यांच्या अडचणी विधानसभेत मांडल्या, कंपनीने योग्य उपाययोजना कराव्यात एवढीच अपेक्षा आहे. त्यामुळे कामगारांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता तो आता दूर झाला आहे. कंपनी ही चालू राहील असं संतुलित नेतृत्व आमदार ओगले करत आहेत. बरं साहेब, आपण जो विधानसभेत जो प्रश्न मांडला होता तर ते फक्त पाणी संदर्भात आणि कामगारांच्या विषयी जो प्रश्न मांडला होता तर ती कंपनी बंद करावी असा प्रश्न मांडला होता का कोणता प्रश्न मांडला होता तर जेणेकरून आपल्याकडे कंपनीचे कामगार आहे 1-2 हजार कामगार त्याच्यामध्ये असा संभ्रम निर्माण झाला आहे का या रामपूरचे आमदार हेमंत ओगले या कामगारांच्या म्हणजे कामगार देश घडेल लावणार आहे आणि ते कंपनी बंद पाडणार आहे असा संभ्रम पंचकृषीमध्ये पसरलेला आहे. तर लोकांना भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. याबद्दल आपलं काय मत आहे, काय भूमिका आहे, आपलं स्पष्ट करावं. माझा तो व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. मी त्याच्यात कुठेही म्हणलेलं नाही की कंपनी बंद करा किंवा कामगारांना अडचणी आणा आणि त्या संदर्भात काही तक्रारी होत्या, तेवढाच विषय होता. कंपनी बंद कसं काय करता येईल, आज त्याच्यावरती जवळपास 3,000 कुटुंब म्हणजे जवळपास 30,000 लोक त्याच्यावरती जगतात. तर त्या कंपनीला मी विरोध कसं काय करेल, हे काहीतरी लोकांनी चुकीचा अर्थ काढून पत्रकबाजी केलेली आणि त्यांनी तो असा संभ्रम तयार केलेला आहे. असा काही विषय नाही. कंपनी चाललीच पाहिजे, उलट कंपनीने अजून त्यांचं इथं प्रोडक्शन वाढवलं पाहिजे, जास्त लोकांना कामाला लावलं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. आम्ही रोजगार मेळावा घेतो, कशासाठी घेतो, लोकांना नोकऱ्या देण्यासाठी, लोकांना नोकरीवरून काढण्यासाठी थोडंच आहे ते कामगारांमध्ये आणि तिथल्या लोकांमध्ये, कारण हे लोक नेहमी ससाने साहेबांच्या आणि आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. म्हणून त्या लोकांमध्ये संभ्रम करून देण्यासाठी काही स्थानिक लोकांनी तो विषय चुकीच्या पद्धतीने लोकांपुढे न्यायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु असा कुठलाही आमचा विषय नाही की कंपनी बंद झाली पाहिजे किंवा आमच्या कामगार बांधवांना त्यांना काही त्रास झाला पाहिजे. कंपनी ही चाललीच पाहिजे. कंपनीने अजून तिथे वेगवेगळे उद्योग आणले पाहिजेत. त्यांचा जुना काच कारखाना होता तिथं, तो बंद पडलेला आहे. अजून त्यांचा दुसरा एक उद्योग होता, ते पण त्यांनी चालू केले पाहिजेत, जेणेकरून जास्तीचा रोजगार तयार होईल. त्यामुळे कंपनी बंद करण्याचा विषय नाहीये, फक्त जो पाण्याचा विषय आहे तेवढ्या त्याच्या संदर्भात आहे आणि तोही मला वाटतं कंपनीने त्यांच्याकडून आम्हाला असं निरोप आलाय की आम्ही लवकरच तो विषय आम्ही क्लिअर करून घेणार आहोत. त्यामुळं असं काहीच नाहीये की कंपनी चालली पाहिजे. लोकांनी बिलकुल संभ्रम करून घेऊ नये आणि त्या लोकांचे आशीर्वाद नेहमी आमच्यावरती आणि साहेबांवरती कायम होते आणि आम्ही त्यांच्या सुखदुःखात होतो आणि पुढेही राहू. त्यामुळं बाकीचा कोणी काही विषय न घेता आम्ही कामगारांच्या आणि सर्वसामान्यांच्या बरोबर राहणार आहेत आणि त्यांचे प्रश्न उचलणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.